माकडांना हुसकावण्यासाठी बापाने कुऱ्हाड फेकून मारली, पण दुर्दैवाने तीच त्याच्या मुलाच्या मानेवर बसली। या दुर्दैवी घटनेत 1.5 वर्षाचा मुलगा आरव याचा मृत्यू झाला। उत्तर प्रदेशातील मोरादाबाद इथे हा प्रकार घडला। मिळालेल्या माहितीनुसार 2 वर्षांचा आरव घरात खेळत असताना ही दुर्घटना घडली। काही माकडे घरात घुसली। यावेळी वडील लखनसिंह याला वाटले की माकडे लहानगे आरववर हल्ला करतील, त्यामुळे तो त्यांना हकलण्यासाठी घराच्या छतावर गेला। त्याने माकडांना मारण्यासाठी लांबूनच कुऱ्हाड फेकली। दुर्दैवाने ती कुऱ्हाड आरवच्या मानेवर बसली। घटनेनंतर शौचालयाच्या भिंतींवर रक्ताचे डाग दिसले। आरवचा किंचाळण्याचा आवाज ऐकून कुटुंबीय घटनास्थळी धावले। त्यांनी त्याला तातडीने जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेले। डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं। यानंतर कुटुंबाने पोलिसांना माहिती न देता मुलाला दफन केलं। यामुळे नातेवाईकांमध्ये संशय निर्माण झाला। लखनसिंहचा मेहुणा जितेंद्र सिंह याने आरोप केला की हा अपघात नसून हत्या आहे। त्याच्या म्हणण्यानुसार लखनने पत्नी अनिता सोबत झालेल्या भांडणात मुलाला मारलं। जितेंद्रने सांगितले, लखनच्या अनिता सोबत सोमवारी रात्री भांडण झालं। त्याने तिला खोलीत कोंडून मारलं। रात्री वाद झाला, पण मंगळवारी सकाळी तो पुन्हा सुरू झाला। जेव्हा पती पत्नी भांडत होते तेव्हा आरव त्याचे आजोबा रामचंद्र यांच्या मांडीवर होता। भांडणादरम्यान लखनने आरवला हिसकावून घेतले, कुऱ्हाड उचलली आणि त्याला मारलं। पोलिसांचा मात्र हा केवळ अपघात असल्याचा अंदाज आहे। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। पोलिसांनी अधिक तपास सुरू केला आहे।